नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीबाबत अजिबात चिंता करण्याची गरज नाही, कारण कर्जमाफी मिळणारच आहे आणि त्याबाबतचा सर्वात मोठा खुलासा हा कृषी मंत्री दत्तात्रेय मामा भरणे यांनी केलेला आहे। आता तो नेमका खुलासा काय केलाय हे मी तुम्हाला त्यांच्याच तोंडून ऐकून दाखवणार आहे। मात्र यामध्ये महत्त्वाचं एक लक्षात घ्या की गेल्या 4 महिन्यापासून आपण 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळणार, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार हे आपण ऐकलं। त्याच्यानंतर 2 जूनला शासन निर्णय निघाला, 2 लाख रुपयांची कर्जमाफी थकबाकीदार शेतकऱ्यांना। नियमित कर्जदार जे शेतकरी आहेत त्याला 50,000 रुपये प्रोत्साहन। त्याच्यानंतर 2019च्या कर्जमाफीत जे पात्र शेतकरी होते त्याला सुद्धा 50,000, मात्र वरची रक्कम भरल्याच्या नंतर असा शासन निर्णय निघाला। आता त्याच्यानंतर पुन्हा या कर्जमाफी आता आपल्याला मिळणारच आहे, कारण 30 जून तारीख सांगितलेली होती। शेतकरी वाट पाहू लागले। मात्र आता पावसाळी अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये आपल्या कृषी मंत्री दत्तात्रेय मामानं शेतकऱ्याला मामा बनवायचं काम पुन्हा एकदा केलं आणि सांगितलं 5 जुलैच्या नंतर कर्जमाफी मिळेल। आता मला सांगा, 5 जुलैचा रविवार होता, काल सोमवार, आज मंगळवार, अजूनही काय मिळ नाही। मात्र त्यांनी पुन्हा एकदा चांगला खुलासा केला आहे। नेमकं ते काय म्हणालेत म्हणजे ह्यावरून तुमच्याही लक्षात येईल। आणि जे आपण बोलत असतो का, तर आपण जी खरी बाजू आहे शेतकऱ्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र बऱ्याच लोकांना ह्या बाबी आवडत नाहीत। लोकांना काय आवडते सांगू का, खरं बोलतो तुम्हाला, लोकांना पीक विमा असा याला, नमो शेतकरीचे ह्या दिवशी आलेत, PM किसानचे त्या दिवशी आलेत, कर्जमाफीचे इतके मिळणार, इतके खात्यात येणार, तितके खात्यात पडणार, असं ऐकलं की फक्त कानाला बरं वाटत आहे। खात्यात काही येत नाही, काही भेटत नाही। मग आता कृषी मंत्री काय म्हणाले ना ते ऐकतो आणि नंतर बोलू। इन्कम टॅक्स शेतकरी भरतायत त्याची सरकारने मागितलेली आहे। मला वाटतं नानापाटी तुम्ही इन्कम टॅक्स भरत नाही ना? नानापाटी तुम्ही शेतकरी पण इन्कम टॅक्स भरत नाही ना? भरत नाही नक्की भरत असणार तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। थोडाफार असतो त्याला काहीतरी रक्कम वगैरे काहीतरी केली जाईल, पण त्यामुळे अजिबात तुम्ही काळजी करू नका, थोडा उशीर होतोय। आता काय म्हणले ते की इन्कम टॅक्स विभागाकडून यादी येते आणि थोडा उशीर होतोय। आता तुम्हीच खरं सांगा, हे थोडा उशीर आहे का जास्त उशीर आहे? मग याबाबत जर बोललं तर लोकांना ते आवडत नाही, शेतकऱ्याला आवडत नाही। त्याला वाटतं फक्त आपल्याला काय भेटायला एवढंच समोरच्यानं सांगितलं पाहिजे आणि मला ती रिकाम्या गोष्टी सांगू वाटत नाही। जे खरं एका तडकाफडकी बोला वाटतं आणि हे शासन नुसतं भुलवायले शेतकऱ्याला, त्यावर बोला वाटतंय। पण लोकांना ऐकायची सवय लागली, हे आलंय ते आलंय, भेटत काहीच नाही। कर्जमाफी अशी मिळणार, असं परिपत्रक आलं, असा निर्णय आला, तसा निर्णय आला, ते कानाला गोड वाटतं राव, भेटत काहीच नाही हे समजून घ्या। आणि त्याच्यामुळं तुम्ही एकदा पुन्हा एकत्र या, जात भेद धर्म पक्ष सगळे विसरा आणि शेतकरी म्हणून एकत्र या, हीच आपली विनंती आहे। जय जवान जय किसान।